ओम शांती. आजची तारीख आहे 21 जुलै 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, आतापर्यंत तुम्ही ऐकीव गोष्टींवर चालत आला आहात. आता बाबा तुम्हाला डायरेक्ट ऐकवून आपल्या समान नॉलेजफुल बनवत आहेत. प्रश्न आहे, उत्तम पुरुषार्थी मुलांची लक्षणे आणि त्यांच्या अवस्थेचे गायन कसे केले आहे? उत्तर, उत्तम पुरुषार्थी मुले माता-पित्यांना पूर्णपणे फॉलो करतील. आपल्या जीवनाविषयी त्यांना दया वाटेल. पूर्णपणे ते अटेन्शन ठेवतील आणि थोडा तरी वेळ काढून बाबांच्या आठवणीमध्ये जरूर बसतील. त्यांच्या अवस्थेचे गायन आहे अचल, अडोल, स्थिर. त्यांनाच महावीर म्हटले जाते. आजचं गीत आहे, भोलेनाथ से निराला और कोई नहीं. ओम शांती. दुनिया भक्ती मार्गामध्ये भगवंताच्या स्तुतीपर फक्त गाणी गात असते. तुम्हा मुलांना आता समजले आहे की भक्ती मार्गामध्ये आपण देखील त्यांची स्तुती करणारी गाणी गात होतो. आता तेच भोलानाथ सन्मुख आहेत. भोलानाथ हा शब्द भक्ती मार्गातील आहे आणि ज्ञान मार्गाचा शब्द आहे शिवबाबा. तुम्ही समजता, अनादी पूर्व नियोजित ड्रामा प्लॅन अनुसार आता संगम युगावर बाबांना येऊन आमच्याकडून हा पुरुषार्थ करवून घ्यायचाच आहे. कल्प कल्प पुरुषार्थ करवून घेत आले आहेत. तुम्ही मुलांनी किती काळ भक्ती केली आहे हे देखील सिद्ध करून सांगतात. ज्यांनी सर्वात आधी भक्ती सुरू केली आहे तेच येऊन ज्ञान घेतील आणि मग सूर्यवंशी बनतील. सतयुगामध्ये फक्त एकटे लक्ष्मीनारायण तर येत नाहीत, त्यांचे घराणे देखील आहे ना. त्याला म्हटले जाते दैवी वर्ण. भारतामध्ये दैवी वर्ण होता, आता आसुरी वर्ण आहे. हा आहे संगम. आता आसुरी वर्णातून दैवी वर्णामध्ये जायचे आहे. बरोबर ही महाभारत लढाई देखील तीच आहे की जिचे गायन केले आहे. फक्त शिव नावाऐवजी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. एका गीतेचे खंडन झाले तर सर्वच धर्मशास्त्रांचे खंडन होते, कारण मूळ गोष्टच गीतेची आहे. किती गीता पाठशाला अथवा गीता भवन अस्तित्वात आहेत. बाबा म्हणतात, तुम्ही जेव्हा शिवबाबा म्हणता तेव्हा तुमची बुद्धी निराकारकडेच जाते. निराकारचीच आठवण येते. आत्माच बाबांना हाका मारते. पण बाबा सांगतात की असे देखील नाही की परमात्मा तुमची हाक ऐकण्याची वाट पाहत बसतात. बाबा म्हणतात, ड्रामा प्लॅन अनुसार पतितांना पावन बनविण्यासाठी मी शरीरामध्ये येतो. असे नाही की मी तुमची हाक ऐकून येतो. भक्ती जेव्हा पूर्ण होते तेव्हा मला यावेच लागते. बाबा म्हणतात, मुलांनो, सतोप्रधान बनण्यासाठी माझी आठवण करा, म्हणजे भेसळ निघून जाईल. ही युक्ती बाबाच समजावून सांगतात. हे बाबा म्हणजे ब्रह्मा बाबा देखील म्हणतात की मी देखील पुरुषार्थ करतो. मुलांनो, एकमेकांना सावध करून उन्नती प्राप्त करायची आहे. भगवान वाच, मी तुम्हाला शिकवून 21 जन्मांसाठी स्वर्गाचा मालक बनवतो. खरोखर सूर्यवंशी चंद्रवंशी घराण्याची स्थापना होत आहे. जो जितका पुरुषार्थ करेल तितके उच्च पद प्राप्त करेल. म्हणून शिवबाबा म्हणतात की या मात पित्यांना फॉलो करा, म्हणजे ब्रह्मा बाबा आणि जगदंबा सरस्वती मम्मा यांना फॉलो करा. यांना तुम्ही वैकुंठामध्ये सूक्ष्म वतनमध्ये देखील पाहता, स्वतःलाही पाहता. आम्ही देखील महाराजा महाराणी बनतो. वैकुंठाचा देखील साक्षात्कार होतो. मानतात देखील की बरोबर भारत वैकुंठ होता. श्रीकृष्णपुरी होते. आज कंसपुरी आहे. उद्या पुन्हा कृष्णपुरी असेल. रात्र बदलून दिवस होणार आहे. हा आहे
अर्धा कल्प बेहदचा दिवस आणि अर्धा कल्प बेहदची रात्र. अंधारामध्ये ठोकरच खात राहतात. ब्रह्माची रात्र म्हणजे ब्राह्मणांची रात्र. मग तुम्ही ब्राह्मणांपासून देवता बनता. सतयुगामध्ये ब्राह्मण नसतात, देवता असतात. तुम्ही पावन होता. मग रावणाने पतित बनवले आहे. मी पुन्हा पावन बनविण्याकरिता आलो आहे. बाबा म्हणतात, तुम्ही पावन होता, मग रावणाने पतित बनवले आहे. मी पुन्हा पावन बनविण्याकरिता आलो आहे. थोड्याच वेळात हे बॉम्ब्स वगैरेचा वापर सुरू होईल आणि मग तेव्हा सर्वजण समजतील की ही तीच महाभारत लढाई आहे. तर जरूर भगवान देखील असतील, परंतु ते समजतात की गीतेचा भगवान श्रीकृष्ण आहे. किती गोंधळ आहे. बाबा म्हणतात, गोंधळलेले नसते तर भगवंताला येण्याची काय गरज होती. भक्ती मार्गाला भूलभुलैयाचा खेळ म्हटले जाते. आता बाबा म्हणतात की माझी आठवण केल्याने सर्व चुका संपून जातील. आधी स्वतःला देह समजत होता, आता स्वतःला देही म्हणजे आत्मा समजता. बाबा हीच ताकीद देतात की मुलांनो, देही अभिमानी बना. इथे तुम्ही बाबांच्या सन्मुख बसला आहात. तिथे सेंटर्सवर मुली म्हणजे बहिणी बसून समजावून सांगतील की शिव बाबा असे म्हणतात. आणि इथे मधुबनमध्ये तर डायरेक्ट बाबा सांगतात. मी आत्म्यांसोबत बोलतो. तुम्ही मुले जाणता की बाबा यांच्याद्वारे म्हणजे ब्रह्मा बाबांच्याद्वारे आम्हाला समजावून सांगत आहेत. हा अत्यंत शुभ मेळावा आहे. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, आत्मिक शिक्षण शिकून खरी कमाई करायची आहे आणि इतरांनाही तसे करण्यास प्रेरित करायचे आहे. घरी जाण्याचा संदेश सर्वांना द्यायचा आहे. आता कोणतेही विकर्म करायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, पहाटे उठून प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये छुईमुई म्हणजे लाजळू बनायचे नाही. अवस्थेला अचल अडोल बनवायचे आहे, लाजळूच्या झाडाप्रमाणे नाही. वरदान, ज्ञानाच्या लाईट माईटद्वारे म्हणजे ज्ञानाच्या प्रकाश आणि शक्तींच्या द्वारे आपल्या भाग्याला जागृत करणारे सदा सफलतामूर्त भव. विश्लेषण आहे, जी मुले ज्ञानाचा प्रकाश आणि शक्तींच्या द्वारे आदी मध्य अंताला जाणून पुरुषार्थ करतात त्यांना सफलता अवश्य प्राप्त होते. सफलता प्राप्त होणे हे देखील भाग्याचे लक्षण आहे. नॉलेजफुल बनणे हेच भाग्य जागृत करण्याचे साधन आहे. फक्त रचयिता आणि रचनेचे नॉलेज पुरेसे नाहीये, परंतु नॉलेजफुल अर्थात प्रत्येक संकल्प, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कर्मामध्ये ज्ञान स्वरूप असावे, तेव्हाच सफलता मूर्त बनाल. जर पुरुषार्थ योग्य असूनही, बघा बाबा काय सांगतात, जर पुरुषार्थ योग्य असूनही सफलता दिसत नसेल तर हेच समजले पाहिजे की ही असफलता नाही, अजून परिपक्व बनविण्याचे ते एक साधन आहे. म्हणून तर म्हणतात ना की अपयश ही यशाची एक पहिली पायरी आहे. आजचा सुविचार आहे, अलिप्त राहून कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घ्या तर कर्मातीत स्थितीचा अनुभव सहज करू शकाल. देहापासून अलिप्त राहून कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घ्या तर
कर्मातीत स्थितीचा अनुभव सहज करू शकाल. आजचा सुविचार आहे, आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. जेव्हा योग करण्यासाठी बसता तेव्हा सामावून घेण्याची शक्ती एका सेकंदामध्ये यूज करा, वापरा. सेवेचे संकल्प देखील सामावून जातील इतकी शक्ती असावी की स्टॉप म्हटले आणि स्टॉप व्हावे, स्टॉप म्हटले आणि संकल्प स्टॉप व्हावे. फुल ब्रेक लागावा, ढिला ब्रेक नाही. जर एका सेकंदाऐवजी जास्त वेळ लागत असेल तर सामावून घेण्याची शक्ती कमजोर आहे असे म्हटले जाईल. ओम शांती.